हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्ट्रेट ऑफ हॉर्मोज याबद्दल माहिती बघणार आहोत. यासाठी मी एक टर्म यूज केली आहे, पॅन्डोराज बॉक्स. तुम्ही लहानपणी अभ्यासात असताना किंवा तुमच्या शेजारी जे मुलं बाळं खेळत होते त्यांनी एक टर्म यूज केली होती, भानुमतीचा पिटारा. भानुमतीचा पिटारा म्हणजे त्यावेळेस आपल्याला असं समजत होतं काहीतरी निघणारा यामधून अनएक्सपेक्टेड. जर तुम्ही ही टर्म सर्च केली यूट्यूबवर किंवा कोणत्याही प्लॅटफॉर्मवर, विकिपीडिया समजा, त्यामध्ये तुम्हाला असं काही लिहिलेलं दिसेल. Pandora's box means it symbolizes actions causing unforeseen irreversible problem. म्हणजे ही एक अशी टर्म आहे ज्यामध्ये आपल्याला भविष्यात येणारे जे संकट असतात ते एखाद्या छोट्याशा घटनेमुळे त्याचे दूरगामी परिणाम कसे होतात आणि ते दूरगामी परिणाम झाल्यावर काही परिणाम असे असतात जे इररिव्हर्सिबल असतात, त्यालाच म्हणतात पॅन्डोराज बॉक्स. हाच पॅन्डोराज बॉक्स म्हणजे सध्या आहे आपली स्ट्रेट ऑफ हॉर्मोज. जर पुढे तुम्ही बघितलं, यामध्ये मी स्ट्रेट ऑफ हॉर्मोजचं लोकेशन दिलं आहे. लोकेशनचा जर विचार केला तर स्ट्रेट ऑफ हॉर्मोज ही पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमान यामध्ये वसलेला एक चिकन नेकसारखा भाग आहे. हा बघू शकता तुम्ही असा. आणि ही जी विड्थ आहे, नेमकं भांडण यासाठी सुरू आहे. इराण हा देश आहे, यांना हा चोक पॉईंट बंद केला आहे. जर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये साधा प्रश्न जर आला, इराण ही कंट्री स्ट्रेट ऑफ हॉर्मोजच्या कोणत्या दिशेला वसलेली आहे, तर ती बसलेली आहे विद्यार्थी मित्रांनो नॉर्थ ईस्ट कोस्टला. त्याचप्रमाणे मेजरमेंटचा जर विचार केला, कोणत्याही प्लॅटफॉर्मवर तुम्ही बघितलं तर याचं मेजरमेंट 33 किलोमीटर दाखवत आहे. ठीक आहे. पण जेव्हाही आपण एखादी गोष्ट मोजतो तिची लांबी किंवा रुंदीचा विचार करावा लागतो. जर लांबीचा तुम्ही विचार केला तर 167 किलोमीटर ही लांब आहे. त्याचप्रमाणे विड्थ जर म्हटलं, रुंदी, याची 97 ते 39 किलोमीटरपर्यंत ही विड्थ राहते. आता प्रश्न असा होता, पॅन्डोराज बॉक्स ही जी टर्म आहे ही यासाठी यूज केली होती कारण जगातला 20% LNG लिक्विड नॅचरल गॅस प्लस 25% सी बॉर्न ऑइल ट्रेड हा सर्वे झाला होता 2023 ते 25चे आकडे आहे हे. एवढं महत्त्व या स्ट्रेट ऑफ हॉर्मोजला आहे. त्याचप्रमाणे ही गोष्ट तुम्ही कुठं अभ्यासन याची शाश्वती कमी आहे म्हणून आताच सांगून देतो की हे स्ट्रेट ऑफ हॉर्मोज जे आहे या भागात एकूण 8 मेजर आयलँड्स आहे. त्यापैकी 7 आयलँडवर इराणचं कंट्रोल आहे. त्यामुळे हा मोठा प्रॉब्लेम आता उद्भवलेला आहे. पुढे बघूया आपण. आता हा मॅप तुम्ही वर्ल्ड मॅपवर बघू शकता. यालाच लागून सिरिया, इराक, जॉर्डन, सौदी अरेबिया, कतार, UAE आणि ओमान हे दोन देश वसलेले आहे. या साईडला गल्फ तुम्हाला एक दिसत आहे आणि हे अरेबियन सी. ह्या गल्फमध्ये हा जो गोल केलेला भाग आहे हा आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मोज. आणि साईडला तुम्ही बघू शकता, लेफ्ट हँड साईडला इस्रायल हा देश आहे. नेमका वाद सुरू आहे असा. सध्या मिसाईल तुम्ही बघतच असाल. पुढे आता ह्या कोणत्याही न्यूजला बघण्याचे खूप सारे माध्यम असतात. तुम्ही कोणताही सोशल मीडिया ओपन केलं की त्यामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट पॉलिटिकल अँगलनं जास्त क्युरियोसिटी असते तुमची. पण जेव्हा कॉम्पिटिटिव्हचा अभ्यास करता त्यामध्ये 3-4 पार्ट पडतात. पॉलिटिकल भाग इम्पॉर्टंट आहे, त्याचसोबत कल्चरल इफेक्ट काय आहे, त्यानंतर सोसायटल इम्प्लिकेशन काय आहे त्या भागाचे, आणि एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला नेमकं अभ्यासाचं काय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघणार आहोत. पुढे बघूया. पुढे जर विचार केला की स्ट्रेट ऑफ हॉर्मोजचा उल्लेख प्राचीन ग्रंथात कुठं आढळतो का? डायरेक्ट स्टेटमेंट येऊ शकतो की पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी यामध्ये पर्शियन गल्फचा उल्लेख आहे का? हो विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे जी सी लेवलवर काम करते, तिचं नाव आहे अनक्लॉज. याचा सिग्नेटरी मेंबर आहे इराण. 1982ला त्यांनी ही साईन केली होती, मात्र ही ट्रीटी त्यांनी रॅटिफाईड केली नाही. म्हणजेच ह्या ट्रीटीमध्ये जेवढेही प्रोव्हिजन्स असतात त्यासाठी इराण हा फुल्ली बाउंड नाही. सिंपल शब्दात सांगायचं झालं, तो सिग्नेटरी आहे मात्र पार्टी नाही. त्यामुळे जेवढेही बंधनं असतात तो पूर्णतः कधी एक्सेप्ट करत नाही. पुढे या स्लाईडमध्ये पुढे तुम्ही बघत असाल की मायनर इश्यूज, हेलियम, युरिया, सल्फर, न्यूक्लिअर ट्रीटी, बॉइलिंग पॉईंट, कंडेन्सेशन,
पेट्रोलियम प्रॉडक्ट हे कीवर्ड जरी भासत असले पण पुढे चालून एक्झाममध्ये ह्याच टर्मचा तुम्हाला उपयोग होणार आहे. आणि हा क्रायसिस अभ्यासत असताना एक वाखण्याजोगी गोष्ट म्हणजे JCPOA जॉईंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन हा 2015मध्ये साईन करण्यात आला होता. यामध्ये USAला असं वाटायचं की युरेनियम इनरिचमेंट फॅसिलिटी हे इराणमध्ये एस्टॅब्लिश होत आहे. त्यासाठी हा JCPOA स्थापन करण्यात आला. पुढे आता विचार आपण जर जनरल केला की ठीक आहे सर, तुम्ही हे सर्व सांगत आहात, मात्र आपल्याला याच्याशी घेणं देणं काय आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, सध्याचं मॉडर्न जगाचं इक्वेशन असं झालं आहे, एनर्जी इज इक्वल टू लाईफ, E इज इक्वल टू L. म्हणजेच आजकाल पेट्रोलियम आयटम्स जे आहे ते लाईफलाईन ऑफ मॉडर्न ह्युमन्स झाले आहे. त्यामध्ये वर्करनी बघता तुम्हाला पेट्रोल डिझेल आढळेल, त्यानंतर LPG PNG CNG यामध्ये आपण बघणारच आहोत. पुढे नॅचरल गॅस, नेफ्ता आणि रेसिड्यू जो आपला डांबरी रस्ता बनतो तो सर्वात म्हणजे बेसिक ॲटम आहे, जो आपण म्हणत नाही का की कचरा. जर एखादा ऑइल टँकर असेल तर त्यामध्ये सर्वात कमी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो रेसिड्युअल प्रोडक्ट, तो सुद्धा आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. आता यामध्ये मी एक PPTमध्ये चित्र दाखवलं, पेट्रोलियम प्रॉडक्ट्स इन डेली लाईफ, ते तुम्ही बघू शकता किती इम्पॉर्टंट आहे हा स्ट्रेट ऑफ हॉर्मोज आपल्यासाठी. पुढे चालूया. स्ट्रेट ऑफ हॉर्मोज अभ्यासत असताना जेव्हा तुम्ही हाय लेवल एक्झामचा अभ्यास कराल किंवा एखादा एसे लिहाल, त्यामध्ये तुम्हाला सब्जेक्टिव्ह पॉईंट्स आणि इश्यूज हा एक महत्त्वपूर्ण घटक असतो. यामध्ये एनर्जी सिक्युरिटी आणि त्याचे अल्टरनेटिव्स काय, त्यानंतर हा स्ट्रेट ऑफ हॉर्मोजचा क्रायसिस आणि त्याचे इम्पॅक्ट जगाच्या लेवलवर कसे पडत आहे, पुढे याचाच इफेक्ट इंडियावर कसा पडत आहे, पुढे चालून यामुळे काही न्यू वर्ल्ड डायनॅमिक्स बनू शकतात का. तुम्ही रिपीटेडली USA, इस्रायल, पाकिस्तान म्हणा किंवा सौदी अरेबिया, रशिया या देशांचं नाव ऐकत असाल. पुन्हा आपण कोल्ड वॉर इरामध्ये जाणार आहोत का. त्याचप्रमाणे पॉवर गेम कसा बदलतो, हे सर्व सब्जेक्टिव्ह इश्यू तुम्हाला येऊ शकतात पुढे. आता पिन पॉईंट फॅक्टकडे बघूया की इंडिया जवळजवळ 90% LPGचे जे प्रोडक्शन आहे ती ह्याच रूटमधून आपल्याला नेव्हिगेशन होते. दुसरं, याचा इफेक्ट फर्टिलायझर सेक्टरवर होणार आहे. तुम्हाला युरियाचे प्राइजेस खूप वाढलेले दिसतील. इवन सध्या युरियाच्या फॅक्टरीज बंद झाल्या आहे. आता तुम्ही म्हणत असाल सर युरिया आणि याचा काय संबंध आहे पेट्रोलियम प्रोडक्टचा, तर लिक्विफाईड नॅचरल गॅसच्या माध्यमातून जो बाय प्रोडक्ट निघतो ना, तो युरियासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सध्याच्या कंडिशनला जगातलं 60% युरिया प्रोडक्शन हे कतार देश करतो, मात्र तो सुद्धा युद्धात ओढला गेला आहे. सध्या एक न्यूज होती, गुजरातला सिरेमिक फॅक्टरी बंद पडली आहे. आता तुम्ही विचार कराल सर याचा सिरेमिक फॅक्टरीवर कसा इफेक्ट आहे. सध्या जे गॅसेस निघतात प्रोपेन आणि नॅचरल गॅस, त्यामुळे ह्या गॅसेसचं शॉर्टेज झालं आहे आणि सिरेमिक इंडस्ट्रीसुद्धा बंद पडली आहे. पुढे जर अशीच कंडिशन राहिली तर फर्टिलायझर युरिया जो आपण म्हटला याचा इफेक्ट आपल्या फूड प्रोडक्शन अँड सिक्युरिटीवर येऊ शकतो. पुढे चालून इकॉनॉमिक दृष्टिकोनातून इंडियाचा जो रुपी आहे सध्याच्या कंडिशनला 94 रुपीला गेला आहे $1 म्हणजेच आपला रुपी हा डिप्रेशिएट होत आहे. जेव्हा वॉर सुरू झाला आणि आताची कंडिशन जर बघितली तर 3% डिप्रेशिएट झाला आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक कंट्री आपल्याकडे काही फॉरेन एक्स्ट्रा रिझर्व ठेवत असते, त्यालाच आपण फॉरेन एक्सचेंज रिझर्व म्हणत असतो. त्याचप्रमाणे फॉरेन आउटफ्लो आहे हा सुद्धा खूप जास्त इफेक्ट झाला आहे. पुढे आपल्या देशातले काही लोक बाहेरच्या देशात जातात, खासकर मिडल ईस्टला. तुम्ही ऐकत असाल केरळमधून नर्सेस वगैरे किंवा हेल्थकेअर फॅसिलिटीमध्ये आपलं योगदान जास्त आहे. तर हा जो रेमिटन्सेस आहे बाहेरून येणारं आपल्या देशासाठी उत्पन्न, तो आपल्या करंट अकाउंटच्या 10% आहे विद्यार्थी मित्रांनो. हा सुद्धा यामध्ये इफेक्ट होणार आहे. आणि सोबत पुढे चालून तुम्हाला एक्झाममध्ये एक टर्म येऊ शकते, व्हॉट इज मीन बाय स्टॅगफ्लेशन. तर ह्या सर्व याचा तुमची कॉस्ट ऑफ लिव्हिंगवरही एक क्रायसिस येणार आहे, त्याला आपण स्टॅगफ्लेशन म्हणूया. हे झाले पिन पॉईंट फॅक्ट. आता पुढे बघूया. आता हे सर्व होत असताना रिस्पॉन्सच्या 3 लेयर आहे मित्रांनो. मात्र इथं गव्हर्नमेंटनं कॉशियसली 2-3 गोष्टी
इम्प्लिमेंट केल्या आहे. 1955चा ॲक्ट जो आहे इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट, ज्या माध्यमातून प्रोडक्शन ऑफ LPG त्यांनी वाढवायला सांगितली आहे. त्याचप्रमाणे रिअलोकेशन ऑफ गॅस सप्लाय झाला आहे आणि रॅशनिंग ऑफ इंडस्ट्रियल यूज, म्हणजेच जे तुम्ही LPG सिलेंडर किंवा कमर्शियल सिलेंडर जे वापरत असाल ते कमर्शियल यूजसाठी न वापरता घरगुती सिलेंडर वापरावं असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. आणि हळूहळू आता LPGपासून आपण PNGकडे वळणार आहोत. जिथं इन्फ्रास्ट्रक्चर आहे तिथं गव्हर्नमेंटनं 3 महिन्याची त्यांना मुभा दिली आहे की तुम्ही PNGसाठी मूव्ह व्हा. PNG म्हणजे पाईप नॅचरल गॅस. हा आणि LNGमध्ये काय फरक असतो पुढे आपण बघूया. त्याचप्रमाणे दुसरा आहे जनरल प्रिकॉशन्स. ह्या व्हिडिओ बनवण्याचा सर्वात मोठा उद्देश हाच आहे विद्यार्थी मित्रांनो, की अशा कंडिशनला आपण लवकर पॅनिक होतो. खासकर सोशल मीडियाचे जे इफेक्ट्स असतात, आपण फुल्ली अवेअर नसतो गोष्टीमुळे आणि त्यामुळे हे प्रिकॉशन्स आपल्याला घेणं खूप आवश्यक आहे. पुढे गव्हर्नमेंटनं अवेअरनेस कॅम्पेन चालवलं. अवेअरनेस कॅम्पेन कशाविरुद्ध? जे मिसइन्फॉर्मेशन आपल्याला दिसते, डिसइन्फॉर्मेशन दिसते किंवा ओव्हर इन्फॉर्मेशन, जास्तही इन्फॉर्मेशन असलेलं बरं नाही बरं. या माध्यमातून आपल्याला गव्हर्नमेंट फंडचा अभ्यास करायचा आहे. पुढे गव्हर्नमेंटनं 9 मार्च 2026ला नॅचरल गॅस कंट्रोल ऑर्डर काढला. त्याद्वारे PNGला त्यांनी प्रिफरन्स दिला आहे आणि त्याचप्रमाणे ट्रान्सपोर्ट ऑफ CNG विथ 100% प्रोटेक्शन. आता हा झाला गव्हर्नमेंटचा रोल. त्याचप्रकारे आपण सोशल फ्रंटवर काय प्रिकॉशन्स बाळगू शकतो, की अशी जेव्हाही कंडिशन येते तर आपण स्वतःला समाजाचा वेगळा भाग मानायला सुरुवात करतो. पण असं आपल्याला करायचं नाही मित्रांनो. आपल्याला सेन्स ऑफ बिलॉंगिंग ठेवायचा आहे. मी सुद्धा हा समाजाचा घटक आहे आणि पुढे चालून हा समाज म्हणजे आपला भारत देश. तुम्हाला कंट्री फर्स्ट या विचारानं या प्रॉब्लेमला सामोरे जायचं आहे. पुढे तुम्हाला एक हेल्दी रिलेशनशिप बनवावं लागेल सोशल फ्रंटवर. रोल ऑफ सिम्पॅथी ॲड करावं लागेल तुम्हाला आणि एम्पॅथीसुद्धा. आणि सोबत तुम्ही बघत असाल की एकमेकांसोबत कन्व्हर्सेशन जे आहे आपलं ते फार रूढ होत चाललं. कोरोना काळातही तुम्ही बघा, मी आणि माझं असं व्हायला नको यासाठीसुद्धा गव्हर्नमेंट मदत तर करतच आहे, पण आपणही सोशल फ्रंटवर हे लक्षात ठेवायला हवं. आणि शेवटचा मुद्दा यामध्ये असा आहे की आपण पर्सनली काय करू शकतो. यामध्ये आपल्याला एक्सक्लुझिव्हिटी अवॉइड करायची आहे. म्हणजे प्रत्येकजण प्रायव्हेट व्हेकल वापरणार तर ऑब्वियसली पेट्रोल जास्त लागेल. तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करू शकता. त्याचप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा वहर करायचा नाही. जसं वहर कन्झम्पशन करू नका. ते इन्फॉर्मेशनचं असो, थिंकिंगचं असो किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपण जी ॲक्ट करतो त्याप्रती. आणि शेवटी सर्वात मोठा रिस्पॉन्स या सर्व कंडिशनला आहे मित्रांनो, आपली होप. ठीक आहे. जेव्हा पॅन्डोराज बॉक्सबद्दल मी डिस्कस करत होतो, पॅन्डोराज बॉक्स ही टर्म ग्रीकमधून ओरिजिनेट झाली होती. त्यामध्ये जो देव असतो झ्यूज, तो माणसाला शाप देतो आणि म्हणतो की जेवढ्याही चुकीच्या प्रवृत्ती आहे किंवा इव्हिल प्रवृत्ती आहे ते एका बॉक्समध्ये बंद करा. आणि जेव्हाही माणूस हा एवढा क्युरियस असतो, जेव्हाही ते पिटारा उघडेल तेव्हा त्या पूर्ण प्रवृत्त्या यामध्ये येतील. जसे जेलसी झाली, राग झाला, द्वेष झाला. तसं होत असताना सर्व इमोशन्स त्यामध्ये येत राहिली. पण एक गोष्ट यायची राहिली तेव्हा ती लीड लागली, ती म्हणजे आहे होप. सध्या कंडिशन खराब आहे, सर्वीकडे क्रायसिसचं कंडिशन आहे. त्यामुळे इथं मी एक टर्म लिहिली, व्हेन आवर लाईव्ज आर इंटरवोवेन वी शुड नॉट कट द टाईज. कोणाशीच टाय कट करायचं नाही आहे. शेवटी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक होप ठेवून चालायचं आहे. धन्यवाद.